याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली. चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे, पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला आरोतरे बोलतोय. चंद्रहार तुझी अस्सल गदा ही आहे, आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको. का चंद्रहारला मी दिलं? कारण गेले 10 वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्यांनी तुम्हाला काय दिलं? लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला? काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले? सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय जे तुम्ही सांगत होतात, पाणी सिंचनाची सोय केली का? काही केलेलं नाही. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपकी बार 400 पार. काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला 400 पार म्हणजे काय? खुर्च्यांचं दुकान काढले तुम्ही? काय किती खुर्च्या? आता 400 पार, पुढच्या वेळेला 500 पार. एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये. माझा भोळा आहे, साधा आहे, पण मूर्ख नाहीये. आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात, अहो तुमचे व्हिडिओ दिसतायत. म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये आहे, एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो, यवतमाळ वाशिम, तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहे, गरीब बाई. अमित शहानी जोर जोरात सांगितलं, कलावती बाई को घर मोदीजीने दिया, पाणी मोदीजीने दिया, ये मोदीजीने दिया, अमुक मोदीजीने दिया. आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकारांनी. ते सगळं खोटं आहे, मोदीजीने मला काही दिलं नाही, मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होतं. मग किती खोटं बोलायचं? अहो हे तर सोडून द्या. आणखीन एक बाई अशा होत्या, ती सुद्धा बातमी आहे. पुण्यप्रसून वाजपेयी यांचं एक चॅनल होतं, त्यांना काढलं, तर त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं. एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद. मग ते एक साध्या बाई कोणतरी दाखवले त्यांनी, खेडेगावातल्या. मग त्यांनी विचारलं कसं आहे, तेव्हा ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात, कसं आहे लक्ष्मीबाई? हा ठीक हूं. हा कैसा तुझं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही? हा हो गया. आणि आपण टीव्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे, अगदी गरीब खेड्यातली आहे, ही कशाला खोटं बोलेल? तर खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल. पण चॅनेलवाले पण उस्ताद आहे. त्यांनी त्या बाईचा मागोवा घेतला, त्या महिलेचा मागोवा घेतला, तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का? तुझी डाळिंबाची काय बाग आहे का? मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाहीये, ही बाई बिचारी साधी आहे. मग ते म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्र्यांनी विचारलं डबल झालं का उत्पन्न? हो बोलली. त्याला काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली, गावात फिरली, आपको प्रधानमंत्री जी से बात करनी है? हाँ करनी है. आपको करनी है? हाँ. आपको करनी है? हाँ. तो बात करनी होगी तो ट्रेनिंग लेना पडेगा. तर ट्रेनिंग काय? हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं. म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले 10 वर्ष आपण भोगतोय. आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाज कशी वाटत नाही की जनतेला फसवून